सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरताना संशयिताकडे बॅग होती आणि पोलिसांनी आज ताब्यात घेतलेल्या संशयिताकडची बॅग दोन्ही वेगळ्या बॅग असल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये देखील पाहू शकतो, एका बॅगमध्ये फास्ट ट्रॅक नावाची बॅग या हल्लेखोराकडे असताना पाहायला मिळते तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडची बॅग मात्र आता ही वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं पाहिजे की आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलीस आणि सीआयडी या वेगवेगळ्या 20 पथकांच्या माध्यमातून तपास करतायत। या आरोपीचा तपास करत असताना काल दिवसभरामध्ये 31 वेगवेगळ्या संशयितांचा सुद्धा त्यांनी तपास केला होता। त्यातल्याच एका संशयिताला त्यांनी आज तपासासाठी पुन्हा एकदा बोलवलंय, त्यातलाच हा संशयित असावा ही माहिती आपल्याला समजते। पण हाच आरोपी आहे का याची पुष्टी नक्कीच होऊ शकत नाही, कारण जर का आपण बारकाईने बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेली त्याची बॅग, त्याच्या खांद्याला लटकवलेली बॅग आणि आज या आरोपीला बांद्रा पोलीस स्टेशनला आणलं त्यावेळेस त्याच्या खांद्याला लटकवलेली बॅग या दोघही वेगवेगळ्या आहेत। मुळात लक्षात घेतलं पाहिजे की अत्यंत सेन्सिटिव्ह केसमध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला जेरबंद केलं जातं त्यावेळेस पोलीस प्रसारमाध्यम किंवा सर्वसामान्य लोकांच्या नजरेस येईल अशा पद्धतीने त्याला आणत नाही, किंवा त्या संशयिताचा किंवा जर तो आरोपीच असेल तर त्याचा चेहरा सुद्धा लपवला जातो, असं मात्र या बाबतीत झालेलं नाहीये। त्यामुळे जो आता पोलिसांनी आता आणलेला आहे तो ती जी माहिती आपल्याला समजते की ज्या 31 लोकांची चौकशी काल केली त्यातलाच हा एक असावा। सीजीएस कॉलनी वडाळा या ठिकाणी सुद्धा पोलिसांची एक टीम काम करत होती। आणखी त्याच ठिकाणी त्याच भागामध्ये काही गर्दुल्ले सुद्धा या ठिकाणी युवक असतात, बरेच वेगळ्या प्रकारची अशी माहिती पोलिसांना होती आणि त्यातल्या चेहरापट्टीच्या आधारावर म्हणून जो संशयित वेगवेगळ्या प्रकारचे समोर आले होते त्यातलाच हा एक असावा ही अशा आपल्याला माहिती समजते। अजूनही मुंबई पोलिसांनी किंवा तपास यंत्रणा सीआयडी का असेना त्यांनी आरोपी जो आहे त्याला अटक केली आहे याला कोणतीही पुष्टी दिली नाहीये। हे सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। ज्या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज या आरोपीचे आपल्याकडे आहे, जे आपण दाखवतोय तपास यंत्रणांच्या माध्यमातून जी आपल्याला माहिती मिळते त्या माध्यमातून जर का आपण शांतपणे बघितलं तर दोघही जण म्हणजे दोघही बॅग्स आता तरी या वेगवेगळ्या दिसत आहेत आणि अर्थातच अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे। याबाबत पोलीस विभागाकडनं तपास यंत्रणांकडनं एक खुलासा अपेक्षित आहे, तोही थोड्या वेळात होऊ शकतो। या प्रकरणामधलं गूढ हे अजूनही कायम आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या सीसीटीव्ही मध्ये फुटेजमध्ये सुद्धा म्हणजे जसं आपण बघतोय की या इमारतीतल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6व्या मजल्यावर जो त्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने तो कॅमेरा लावला होता त्या खाजगी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये याची नोंद झाली। दुसऱ्यानंतर अजून 2 ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या सीसीटीव्ही मध्ये ट्रॅक करताना पोलिसांना तो मिळालेला आहे। पण सायबर इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्यावेळेस तपास अपूर्ण होतो त्यावेळेस जी माहिती खबऱ्यांकडनं मिळते ते खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लावलं जातं आणि तेच नेटवर्क पोलिसांचं ताकदीने काम करतंय। निवृत्त म्हणजे पोलीस दलातील निवृत्त अँटी एक्स्टॉर्शन सेल मधील निवृत्त अधिकाऱ्यांची सुद्धा त्यांच्या सुद्धा खंडणी असलेल्या त्यांच्या नेटवर्कची सुद्धा या मदत घेण्यात आली आहे। ही माहिती आपल्याला आहे। आपल्याला माहिती आहे की काल सुद्धा एक निवृत्त एसीपी अधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनास्थळाची पाहणी केली होती, ही सुद्धा माहिती आपल्या समोर आहे। त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर चालवले। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या विषयातली अत्यंत संवेदनशील विषयातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक माहिती ही पडताळून खात्री करून आपण देत असतो। त्यामुळे ही आपली जबाबदारी आपण नक्कीच म्हणतोय की या 2 वेगवेगळ्या बॅग्स आपल्याला दिसतायत, कोणाच्या लक्षात न आलेली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीही आपण आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतोय की सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेला आरोपी आणि त्याच्या खांद्याला असलेली बॅग आणि आज बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी ज्या युवकाला संशयित म्हणून आणलेला आहे, ज्याला कोणतीही अटक केली नाही असं त्यांनी सांगितलं, त्याच्याही खांद्याला जी बॅग होती त्या बॅग या दोघही वेगवेगळ्या आहेत। जी माहिती आपल्याला समजते की अँटॉप हिलच्या वडाळा सीजीएस कॉलनी मधल्या काही ठिकाणी जी पोलीस दलाने चौकशी केली होती तिथल्याच एका युवकाला पुन्हा एकदा चौकशीला आणलंय। 31 जणांची चौकशी काल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या टीम्सनं केली होती। त्यातल्या काही लोकांकडनं परत एकदा काही माहिती मिळते का हा बघायचा प्रयत्न आहे, कारण हल्लेखोर जो आहे हा हल्लेखोर हा मुंबईत आधी आला होता, त्याने वेगवेगळ्या ठिकाणी रेकी सुद्धा केली होती, कारण विदाऊट एनी रेकी हा अशा प्रकारचा हल्ला करता येणं शक्य नव्हतं। कारण एवढे जर का हाय प्रोफाईल सेन्सिटिव्ह लोक जर का या ठिकाणी राहतात तर त्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था इतकी कमकुवत का हा प्रश्न जरी वारंवार समोर येत असला तरी या विषयाला गांभीर्याने पोलीस दलानं तपास यंत्रणांनी घेतलेला आहे आणि याच सगळ्या विषयाची तपासणी करत असताना की या ठिकाणी रेकी केली होती, म्हणजे या ठिकाणी काही लोक कामगार ये जा करतायत त्यातले कोणी आहे का, कनेक्शन्स कुठून कुठे पोहोचलेलं आहे
कारण माहितगार असेल तरच तो इतक्या सहजपणे फिरू शकतो. लिफ्टचा वापर न करता जो स्टेअरकेसचा वापर करून जो सगळ्या ठिकाणी गेलेला आहे, अर्थात माहितगार असल्याशिवाय अशा प्रकारचा वापर होऊ शकत नाही. हा एक सगळ्यात मोठा तपासातला संशयाचा मुद्दा पोलीस दलाचा दिसून येतोय आणि याचमुळे गेल्या 15 दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या एजन्सीचे लोक या इमारतीत काही लोकांकडे काम करत होते. 15 दिवसापूर्वी जी एक माहिती समजली त्यानुसार काही जणांनी काम सोडलं होतं. मग त्या सगळ्यांचं कनेक्शन कुठेतरी जुळतंय का, या सगळ्या भूमिकेतून चौकशी सुरू आहे. पण एक मात्र निश्चित की हल्लेखोराच्या खांद्याला असलेली बॅग जी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आणि आज बांद्रा पोलिसांनी बांद्रा पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची बॅग, या दोघही वेगवेगळ्या आहेत. बरं प्रशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या बातमीचे प्रत्येक अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत